कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला कुठेतरी माहिती होतं की हे जर सगळ्यांना कळलं, माझे आणि वसूचे काय संबंध आहेत, हे जर घरातल्या कोणालाही कळलं ना, तर त्या दोघांच्या संसाराला धोका आहे। माहिती होतं मला, कळत होतं। मी तरीही ठरवलं की नाही, मला दिसतंय, मला कळतंय की माझ्यामुळे कदाचित आकाश सरांचा सुखी संसार मोडे, आणि म्हणून मी ठरवलं होतं की मी हे सगळं मागे सोडून मी निघून जाणार। मी हे ठरवलं होतं, पण त्याच दरम्यान मला माझ्या मुलाबद्दल, माझ्या बलीबद्दल कळत आता। इतक्या वर्षांनंतर माझा मुलगा माझ्या समोर आला होता, काय करायचं? माझ्या मुलाच्या ओढीने मी सतत या घरात येत राहिलो, त्याच्या निमित्ताने मी तुम्हाला भेटत राहिलो, तुमच्याशी माझे संबंध अजून चांगले होत गेले, मग मला सोडवत नव्हतं हे घर। इतकं छान कुटुंब मिळालं मला, मी कसा लांब जाऊ? पण नाही, मी हा असा स्वार्थी विचार करून पण चालणार नव्हतो। भलेही माझा मुलगा मला इतक्या वर्षांनी मिळाला असेल, पण म्हणून मी एवढ्या लोकांना त्रास नाही देऊ शकत, म्हणून मी एक दिवस ठरवलं आणि निघून गेलो या घरातून लांब, तुमच्यापासून, माझ्या मुलापासून। पण बाबा, ते एका बापाचंही मन असतं ना, नाही राहू शकलो मी माझ्या मुलापासून लांब। मी काय करू?
मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास बसला नाही, पण स्वाभाविकच आहे. मी चूकच इतकी मोठी केली आहे ना, कदाचित तुम्ही आयुष्यभर मला माफ करू शकणार नाही. देव सुद्धा माझ्या आयुष्याची काय खेळ खेळतोय बघा. त्यापासून काही वर्षांपूर्वी ह्याच वसुंधरामुळे मी माझ्या आईबापांपासून कायमचा दुरावलो होतो. याच वसुंधराने इतकी वर्ष मला माझ्या मुलापासून लांब ठेवलं, आणि आज याच वसुंधरामुळे मी आयुष्यात या अशा वळणावर येऊन उभा आहे. जेव्हा मी तुम्हा सगळ्यांना भेटलो होतो ना, तेव्हा मला वाटलं की कदाचित थोड्या वेळासाठी देवाला माझ्यावर थोडी दया आली असेल, म्हणून कदाचित मला इतकं छान कुटुंब मिळालं, इतकी निर्मळ मनाची लोक भेटली, इतकी गोड आई मिळाली. पण हे सुद्धा त्या वसुंधराला जास्त बघवलं नाही. आज तिच्याचमुळे मला माझं इतकं छान कुटुंब गमवावं लागतंय. मी माझ्या इतक्या गोड आईला दुखावलं नाही. माझी लायकीच नाहीये तुम्हा सगळ्यांसमोर उभं राहण्याची, तुमच्या कुटुंबाचा भाग असण्याची. मला हवं तर तुम्ही पोलिसांच्या स्वाधीन करा, होऊ द्या मला जेल, मोठ्यातली मोठी शिक्षा होऊ द्या मला, कारण मी तुलाच तेवढा मोठा केलाय ना. पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आई. माझ्या बरीची शपथ घेऊन सांगतो, आता माझा वसुंधराचा काही संबंध नाही. खरंच हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं खरं सांगून टाकायला हवं होतं. कदाचित मोठ्या मनाने तुम्ही सगळ्यांनी मला माफ सुद्धा केलं असतं त्यावेळेला, पण आई मला या घराला दृष्ट लावायचे नव्हते, फक्त म्हणून मी गप्प राहिलो. खरंच सांगतोय मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.